नमस्कार. शेत जमिनीचं प्लॉटिंग करायचंय किंवा घर बांधायचंय, मग वाट कसली बघताय? चला तर मग. आपल्या स्वप्नातील घराच्या पहिल्या टप्प्यासाठी कायदेशीर, पारदर्शक आणि अनुभवी सेवा हवा असणारं असं एकमेव ठिकाण म्हणजे विराज डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स. इथे मिळणाऱ्या सर्व्हिसेस म्हणजेच बिगर शेती, गुंठेवारी, बांधकाम परवाना, जॉईंट व्हेंचर म्हणजेच जेवी, तसेच कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर अनुभवी टाउन प्लॅनिंग सर्टिफाईड इंजिनियर मिस्टर राजेश मालवणकर. तर एक वेळ यांच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्स. आमच्याकडे मिळतो अनुभव, पारदर्शक व्यवहार आणि वेळेचं भान. हेच आमचं वचन, काम आणि विश्वास. त्यासाठीच विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्सचे मालक मिस्टर राजेश मालवणकर, सर्टिफाईड इंजिनियर. तर ह्यांचा पत्ता आहे फॉर्च्यून प्लाझा, बालाजी मंदिर समोर, प्रेम कमल अपार्टमेंट, ओरॅकल हॉस्पिटल जवळ, इचलकरंजी. संपर्क आहे 9881645103. नमस्कार, माय नगरी न्यूज मध्ये आपले स्वागत. इचलकरंजी शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शहरातील आर्गे भवनाच्या मागील बाजूस असणाऱ्या महानगरपालिकेच्या मैदानात ठेवण्यात आलेल्या गॅस पाईपला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही नागरिकांनी अग्निशामक दलाला माहिती दिल्यानंतर घटनास्थळी 2 गाड्या दाखल झाल्या आणि ही आग विझवण्यात आली. मात्र या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. इचलकरंजी शहरात गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. घरगुती गॅस स्फोट तसेच कापड गोडाऊनला आग लागण्याचे सत्र सुरू असतानाच आज आर्गे भवन परिसरातील मोकळ्या मैदानात ठेवण्यात आलेल्या गॅस पाईपला भीषण आग लागली. हे मैदान महानगरपालिकेचे असून ते खेळाचे मैदान म्हणून घोषित करण्यात आले आहे. परंतु याच ठिकाणी रात्रंदिवस काही जण दारू आणि गांजाचे सेवन करत असल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जात होत्या. धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी नशा करणाऱ्या व्यक्तींना जर कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते. नागरिकांनी पोलीस आणि महानगरपालिकेकडे अनेक वेळा निवेदने देऊनही या प्रकाराकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप आता केला जात आहे. आज सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने नशेच्या अवस्थेत या गॅस पाईपलाईनला आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आग लागल्यानंतर ज्वाळा मोठ्या प्रमाणात उसळल्याने परिसरात धावपळ उडाली. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप माळगे यांनी तत्काळ अग्निशामक दलाला पाचारण केले. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या 2 गाड्यांनी सुमारे अर्धा तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली. या आगीत गॅस पाईपलाईनचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून जवळच असलेल्या ऑक्सिजन पार्कमधील सुमारे 20 ते 25 झाडेही जळून खाक झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच महापौर उदय धातुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी नगरसेविका प्रमिला जावळे तसेच माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवी जावळे यांनीही उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी संतप्त नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारत मैदानाला कंपाऊंड घालण्याची आणि सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केली आहे. दरम्यान या ठिकाणी नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी आता इचलकरंजीच्या नागरिकांकडून होत आहे.